नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाच्या अपडेट पाहणार आहोत. ते म्हणजे एक पवित्र पोर्टलला ऑफिशियल वेबसाईटवरती एक प्रेस नोट प्रसिद्ध झाली आणि त्याचप्रमाणे तिसऱ्या टेटच्या संदर्भाने आणि शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या संदर्भाने ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या पाहणार आहोत. जी प्रेस नोट आहे त्यामध्ये एकूण 5 ते 6 मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यातील पहिल्या मुद्द्यात सांगण्यात आलेलं होतं की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता मापन चाचणी 2022 मध्ये ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली होती. ॲप्लिकेशन करून उमेदवारांनी परीक्षा देऊन सेल्फ सर्टिफिकेशनपर्यंत गेलेल्या उमेदवारांची जवळपास 1.5 लाख उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केलं. पहिलीपासून 12वी पर्यंतच्या वर्गांसाठी शिक्षक भरती म्हणून 21,000 पदांची कार्यवाही पूर्ण करण्याच्या संदर्भात जाहिराती देण्यात आल्या, परंतु 19,000 पदभरती यामध्ये झालेली आहे. त्यातून ज्या रिक्त राहिलेल्या जागा असतील रिक्त अपात्रच्या त्यासाठी म्हणजेच शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी संस्थांना सामाजिक संस्था त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आस्थापनांना टॅब उपलब्ध करून दिला त्यांच्या जाहिराती अपलोड करण्यासाठी आणि त्यासाठी मुदत देण्यात आली होती, परंतु ही मुदत त्या मुदतीमध्ये जाहिराती आल्या त्या अतिशय अल्प प्रमाणात आल्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. 20 जानेवारीपर्यंत सर्व व्यवस्थापनांनी त्यांच्या जाहिराती अपलोड करायच्या आहेत. त्यानंतरच्या मुद्द्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की याचा परिणाम म्हणून अतिशय कमी प्रमाणात रिक्त जागांचा तपशील प्राप्त झाला आणि एक प्रकारचं आवाहन केलेलं आहे की राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांनी आपापल्या जागा पोर्टलला द्याव्यात, ज्या की टेट 2022च्या अभियोग्यता चाचणीवरती घेण्यात येणार आहे आणि सदर जाहिराती पोर्टलला 20 फेब्रुवारीपर्यंतची मुदतवाढ देऊन अपलोड करण्यासाठी सांगितलेले आहे. जर काही अडचणी आल्या असतील तर ऑफिशियल वेबसाईट आहे education.pavitra2022@gmail.com याच्यावरती संपर्क साधायला सांगितलेला आहे. याचाच अर्थ असा आहे मित्रांनो की फेब्रुवारीच्या एंडपर्यंत आता 20 तारीख सांगितलेली आहे, परंतु तुम्ही फेब्रुवारी एंड पकडून चाला की संस्थांना त्यांच्या जाहिराती पोर्टलला अपलोड करण्यासाठी म्हणजेच त्यांचा फक्त टॅब उपलब्ध असणार आहे. यामध्ये फेब्रुवारी महिना जाईल म्हणजे TETचा रिझल्ट किंवा याचा सेकंड फेजचा जो टॅब आहे त्यामध्ये जाहिरातींसाठी हा फेब्रुवारी महिना तुम्ही पकडून चाला. आता त्या पवित्र प्रणालीवरती ज्या जाहिराती आलेल्या आहेत त्या न्यूजपेपरला देखील त्या टाकण्याचं काम करतात आणि अशा प्रकारच्या जाहिराती किंवा रिक्त पदांचा अहवाल त्यांनी पर्टिक्युलर जी संस्था आहे ती पोर्टलला अपलोड करताना या ठिकाणी सोशल मीडियावर देखील टाकत आहे. त्यानंतर आपली पुढची महत्त्वाची अपडेट म्हणजे शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षेचा प्रस्ताव. टेट म्हणजे TAIT त्याचा प्रस्ताव म्हणजे नेमकी न्यूज काय आहे ती बघा. आता TETचा तर निकाल लागलेला आहे, अंतिम निकाल लवकरच लागेल. आता जो लागला तो अंतरिम आहे, अंतरिम निकालच त्यांनी 2दा लावलेला आहे. आता जो लागेल तो अंतिम असेल, परंतु अजून तो निकाल लागलेला नाही. त्यांनी त्यांची आन्सर की जाहीर केली होती आणि त्यानंतर अंतरिम निकाल त्यांनी लावलेला आहे. आता अंतिम निकालाची प्रतीक्षा या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या टेटसाठीची जी न्यूज आहे, जसं की शासन निर्णय 2017 नुसार त्यांनी सांगितलं होतं की वर्षातून 2दा टेट परीक्षा घेण्यात येईल, परंतु 2019च्या शासन निर्णयानुसार त्यांनी हे सांगितलं की आवश्यकतेनुसार टेट परीक्षा घेण्यात येईल आणि TET जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे ती वर्षातून 2दा घेण्यात येईल असं त्यांनी त्यांच्या शासन निर्णयानुसार सांगितलं. आता ही पूर्ण न्यूजमध्ये तीच इन्फॉर्मेशन आहे की 2022ला चाचणी झाली, 21,000 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आणि प्रत्यक्षात 18,000 शिक्षकांच्या नियुक्त्या यामध्ये झालेल्या आहेत. मग यामध्ये आता जी तिसरी टेट होणार आहे त्यासाठीचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव राज्य शासनाला देण्यात आला. टेट घेण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाला दिला आणि या प्रस्तावाला जेव्हा मान्यता मिळेल तेव्हा राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे MSCE तर ती ज्या कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट करेल, आत्ता तर IBPS सोबत त्यांचा करार होता, मग ते IBPS सोबत परीक्षा घेऊ शकतात किंवा जर त्यांनी परीक्षा जास्त डिले झाली, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केलेलं सुद्धा संपलं तर मग ते वेगळ्या कंपनीची पण निवड करू शकतात. परंतु आत्तापर्यंत त्यांनी एक तर स्वतःच घेतली होती एक एक्झाम आणि दुसरी एक्झाम IBPSच्या माध्यमातून त्यांच्या कॉन्ट्रॅक्टनुसार घेतलेली, म्हणजेच ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ठरवेल.
तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जेव्हा याला मान्यता मिळेल प्रस्तावाला, तेव्हा ती परीक्षा घेईन. ती मान्यता लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे, परंतु फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये लगेच एक्झाम होणं शक्य नाही. त्यामुळे हे 2 महिने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी कम्प्लिटली आहेत असं तुम्ही समजून चला. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये फार तर नोटिफिकेशन येऊ शकतं, परंतु 2 महिन्याच्या नंतरच जाहिरातींच्या जे काही एक्झाम्स असतील त्या होतील आणि फेब्रुवारी महिना पूर्णपणे दुसऱ्या टप्प्यासाठी तर बिंदू नामावली मोजून त्यांना जागा अपलोड करण्यामध्येच जाणार आहे आणि त्यानंतर मात्र विद्यार्थ्यांसाठी टॅब उपलब्ध होईल. ज्या गोष्टी त्यांना एडिट करायच्या आहेत, एडिटमध्ये सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की जे नव्याने TET असेल किंवा CTT आहे पात्र झालेले विद्यार्थी आहे त्यांना एडिट करता येणार नाही. म्हणजे त्यांना एडिट करता येऊ शकतं, पण तुम्ही त्या तारखेनंतर म्हणजे एक पर्टिक्युलर त्यांनी फेब्रुवारीची तारीख दिली होती 2023, त्यानंतरचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांना चालणार नाहीत. चुकून तुम्हाला जे आधी मार्क्स टाकायचे राहून गेले होते किंवा चुकून तुम्ही काही वेगळ्या चुका केल्या असतील तर त्या तुम्ही एडिट करू शकता आणि नव्याने लागू केलेलं SCBC आरक्षण जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी जोडू शकता. परंतु हा टॅबसुद्धा तुम्हाला कधी ओपन होईल तर तो देखील मार्च महिन्यामध्ये ओपन होईल. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.